भावेश, कशी गेली तुझी रात्र? चांगली गेली, फक्त ती बोली की आज मूड नाही. काय कालच्या मॅच बद्दलचं म्हणतो. माझ्या मते इंडिया हरली, दुःख झालंय मला. पण मी काल पहिल्यांदा आम्ही बेट जिंकलोय त्यामुळे मला खूप भारी वाटतं. ह्याचं सुखाची डेफिनेशन केवढी छोटी आहे याची. माझ्यासोबत बेट जिंकला ह्यात हा खुश आहे. आयुष्यात सुखायला मिळालं. माझ्याकडे इंडिया ट्रॉफीज जिंकेल, WC फायनलला पोहोचेल तेव्हा आनंद होईलच मला. अशा PT मॅचेसनी मला काही फरक नाही पडत. अच्छा, ओके. म्हणजे इंग्लंडमध्ये जाऊन मॅच हरणं तुला मोठी गोष्ट नाही वाटत, ती पण टेस्ट मॅच. नाही, माझ्याकडे जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे. हरणं नॉर्मल आहे, हरणं रेग्युलर आहे. हरणं कम्स टू रेग्युलर स्टफ. खरं यार, काय बोलायचं सुचत नाही आता. चला, ही वाक्य लिहित वाच ना. आम्याचा वाचन, मराठी वाचन फार बरं नाही त्यामुळे मीच सांगतो. इंग्लिश मध्ये लिहिलंस तू. तर माझं म्हणणं, तर जोक सपाट, मला जेन्युनली वाईट वाटलं इंडिया हरल्याचं. पण माझं म्हणणं आहे खूप 4-5 पॉईंट्स माझ्या. गिल खूप माझ्या फालतू कॅप्टन आहे. गिलच्या फील्ड प्लेसमेंट खूप वाईट आहेत. गिलने बॉलिंग रोटेशन खूप खराब केलं आणि सगळ्यात वर जाऊन गिलचा आवाज कॅप्टनसाठी बरोबर नाहीये. हे सगळे मुद्दे ज्या लोकांचे ते त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की क्रिकेट हा एक टीम गेम आहे आणि आपल्या टीमने मिळून 9 कॅचेस सोडलेत. जयस्वाल एक वेगळी टीम होती 5 कॅचची, आणि एका टीमला आपण 9 कॅचेस ड्रॉप करतो याचा अर्थ आपण त्यांना अख्खी बॅटिंग देतोय करायला, म्हणजे अख्खी इनिंग खेळायला देतो. सो अशात इंडिया हरणारच होती कालची मॅच. सो टू मेनी मिस्टेक्स, म्हणजे कॅचेस विन मॅचेस हे जे क्लासिक कोट आहे क्रिकेटमधलं, ते काल इंडियाला कळलेलं की किती बरोबर आहे. खरं, मला तर वाटतं की बुमराने जयस्वालची सुपारी वगैरे घेतली असेल कालच्या मॅच नंतर. बुमराच्या बॉलिंग 2 की 3 कॅच सोडल्या. बुमराच्या ठीक आहे तरी, बुमरा विकेट काढत तरी होता. सिराजच्या कॅच सोडतो तो, त्याचा ऑलरेडी जरा डामाडोल चाललंय सगळं. तर पण एकंदर काल जसा 5वा दिवस स्टार्ट झाला होता, स्टार्टला इंडियाने चांगली बॉलिंग केली, म्हणजे बुमरा आणि सिराज बरे टाकत होते. पण इंग्लंडकडे तो प्लॅन होता, म्हणजे सगळ्यांना इंग्लंड विल कम ऑल गन्स ब्लेझिंग, पण इंग्लंड थोडं सेन्सिबली खेळलं आणि बुमरा आणि सिराज थोडं खेळून काढलं. आणि ऑब्व्हियसली नवीन दिवस होता, तुझा पूर्ण शून्यातून तुला सुरुवात करायची. सो बुमराच्या अगेन्स्ट तरी ऍटलीस्ट ते सेफ खेळणार होते. पण मग तेच आहे, मग प्रसिद्ध कृष्णा आला ज्याने कपडे वाईट घातलेत पण तो परफॉर्मन्स ब्लू मधला देतोय. तर हे काल पण काहीतरी 15 ओव्हरला 90च्या वर रन दिले, 6 पॉईंट वर इकॉनॉमी होता. सो झॅक क्रॉली आणि बेन डकेट चांगले खेळले ऑब्व्हियसली, आणि मग झॅक क्रॉली गेला नंतर. झॅक पण तरी त्यांनी 188 पार्टनरशिप टाकली आणि हार्डली त्यांना 200 रन चेस करायला उरले होते. आणि एकंदर बघायला गेलं तर झॅक क्रॉली आणि बेन डकेट जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं होतं इंटरनॅशनल करिअर, ते थोडेसे हे होते, म्हणजे तेवढे ते कॉन्फिडंट नव्हते, पण मग ती आणि कन्फ्युज प्लेयर्स होते, चांगले पण नाही खेळले. ते ऑलमोस्ट ड्रॉप पण झाले टीम मधनं, पण एकदा ड्रॉप पण झाले. नंतर बेन स्टोक्स कॅप्टन झाला आणि त्याने जे काय ते एक दिलं फ्रीडम. तर बेसिकली काल मी बेन स्टोक्सचा पोस्ट मॅच कॉन्फरन्स बघत होता, तो बोलला की त्याने त्याच्या पद्धतीने सांगितलं क्रिकेट एवढं सिम्पल नाहीये आणि इंग्लंडसाठी तर नाहीच, आपल्याला माहितीये. की तो म्हणाला की मॅकलम आणि त्याच्या जोडीमध्ये तो म्हणाला की आम्ही खूप सिम्पल ठेवलं क्रिकेट, की आपल्या टीमला समोरच्या टीमला हरवायला समोरच्या टीमच्या जास्त रन्स करायचे, एवढं सिम्पल आहे आमचं. त्याच्यावर आम्ही विचार नाही करत की एक्झॅक्टली केवढं अग्रेसिव्ह करायचंय, काय करायचंय. आम्ही सिम्पल क्रिकेट खेळतोय. ते इंडियातून फसलेत, इंडियातून ते 4 वर्क नाही झाला इंडियातून. काल पण ते काही असे फुल ऑन मारून नव्हते खेळते ते, पण ते काल त्यांनी ते पॉझिटिव्ह क्रिकेट खूप खेळले. आणि स्पेशली डकेटच्या ज्या काही इनिंग्स आल्यात, आता ह्या सिरीज त्याने 149 मारले, 149 ला आउट झाला. कारण की मला क्रॉलीपेक्षा जास्त बेन डकेटचीच भीती होती नेहमीच, कारण तो इंडियामध्ये पण एका दुसरी इनिंग चांगली खेळला होता. सो आणि तुझ्या मागच्या ऍशेसला पण 23च्या ऍशेसला पण त्याने तेच केलं होतं, काही टार्गेट चांगला इनिंग खेळला. 23च्या ऍशेस पासून तर या दोघांचं सुरुवात झाली प्रॉपर, त्यांना कॉन्फिडन्स आला की आम्ही खेळू शकतोय. क्रॉलीची ती त्यात हायएस्ट रन गेट होता. सो त्या दोघांची सुरुवात 2023च्या ऍशेस पासूनच झाली. तेव्हापासून त्यांनी जो फॉर्म कॅरी केलाय तो आतापर्यंत तसाच टिकून, आणि दोघांनी पण, असं नाही की एकानेच कोणीतरी. आणि मला काल एक नोटिसेबल गोष्टी वाटली की जड्डूचा बॉल ज्या प्रकारे फिरायला लागला नंतर, पण तो बेन डकेट बॅटिंग करत असताना नव्हता फिरत तसा. बेन डकेट तरी तो स्पिन बेटर खेळत होता, कारण जडेजाला लेंथ पण नंतर सापडली. जेव्हा बेन स्टोक्स बॅटिंगला आला तेव्हा जडेजाला ती लेंथ सापडली की कुठे टप्पा टाकायचा. आणि बेन स्टोक्स आला तर तो सगळेच रिव्हर्स स्वीप मारतो, म्हणजे तो लिटरली बॅट नुसती तिथे फिरवत होता. त्यात त्याने 33 रन जमवले. जर तो लवकर गेला असता ना तर थोडी मॅच बनली असती माझ्या मते.
तर आणि बेन स्टोक्स सगळे त्याला रिव्हर्स स्वीप मारले, 33 काहीतरी करून तो आउट झाला. 33 मारले. पण ती पार्टनरशिप क्रुशल होती त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली, रूट आणि त्याची, कारण जेव्हा त्यांनी स्टार्ट केला त्यांनी 188 ची पार्टनरशिप टाकली, मग पाऊस आला, थोडी हेल्प झाली माझ्या, असं वाटलेलं की मॅच वाचेल आता. मॅच वाचेल. नंतर इंडियाने 5 विकेट धपाधप काढल्या त्यांच्या माझ्यामध्ये बऱ्यापैकी. त्यांनी लॉर्ड आला शेवटी. पण शार्दुल ठाकूरचं तेच मला वाटतं की आता खूप ते मस्करीत चालले. त्याने ब्रुकची विकेट या पद्धतीने काढली, इट वॉज अ T20 सेटअप, म्हणजे तो T20 स्टाईल मध्ये आउट झाला. अदरवाईज शार्दुल ठाकूरचं तेच आहे की त्याने एक्स्ट्रॉर्डिनरी बॉलिंग नाही केली काल, पण मग एक तर फॉल शॉट कमिट केला ब्रुकने, आणि एक तो फ्लो मध्ये आउट झाला, कोण डकेट आउट झाला. पण मग माझ्या ठाकूरला जर बॉलर म्हणून बघितलं तर ठाकूर नीड्स टू स्टेप अप माझ्यामध्ये. आणि नॉर्मली इंग्लंड मध्ये तो चांगला बॉलिंग टाकतो, लास्ट सिरीजला पण त्याने बरी हेल्प असते, कारण हेल्प असते. सो बघूया आपण या मॅचवर, आपण मला तरी असं वाटतं की या मॅचवर आपण इंडियाच्या टीमला जज नको करूया, ऑब्व्हियसली बंद करूया. नाही, कॅचेस ड्रॉप केला ते तर मेजर फकअप आहे. आणि माझं म्हणणे टी दिलीप जो आपला कोच आहे, टी दिलीप, तर माझ्या म्हणणे एकदम असं की अरे मेडल जे काय आपण एक समारंभ जो बनवतो, माझ्या इंडियाची फिल्डिंग जेन्युअनली मला बिलो पार वाटते मला. मे इव्हन 23च्या वर्ल्ड कपला पण तू बघशील, कीपर म्हणून KL राहुलने जेवढा त्या मॅचला ब्लंडर्स केले होते फायनलला ते बघ, किंवा त्यानंतर पण इंडियाने फिल्डिंग वाईज काही एक्सेप्शनल मुवमेंट सोडल्या. तर इंडिया सूर्यकुमार यादवची कॅच म्हण, अक्षर पटेलची कॅच म्हण, T20 वर्ल्ड कपची ते सोडलं तर इंडिया थोडी ॲव्हरेज राहिली फिल्डिंगमध्ये माझ्यामध्ये. सो आपण त्याला एक वेगळं मॅग्निट्यूड तर दिलाय ते फिल्डिंगची सेरेमनी आणि त्याचं मेडल वगैरे करून, पण इंडिया रिअली नीड्स टू वर्क हार्ड ऑन फिल्डिंग माझ्यामध्ये, स्पेशली ग्राउंड फिल्डिंग पण ठीक, आणि स्पेशली न्यू कमर्स. म्हणजे जयस्वाल कोहली सारखा खेळतोय म्हणतात लोक, पण जयस्वाल कोहलीला फॉलो करतोय, कारण कोहली जेव्हा नवीन आला होता कोहली भयंकर कॅचेस ड्रॉप करायचं, तेच करतो, आता पण करतो तो कधी, पण ठीक आहे. नंतर कोहलीचा स्टॅचर केवढा मोठा झाला. जयस्वालची मी तुला ते आपण आता येता जे डिस्कस केलं काल, की जयस्वाल स्लिप मधली कॅच अशी पकडायला गेला, आम्ही असं म्हणणे ती तो बेटर घेऊ शकतो, अशी नाही पकडणार ना तू, काय ते रिफ्लेक्स पण तरी आता हे मी काय एक्सपर्ट नाही, पण बेसिक क्रिकेट नाही, आय कन्सिडर यू एक्सपर्ट. रिलेशनशिप ऍडवाइस, ब्रेकअप नंतर काय करावं, आय कन्सिडर यू. सो किती झाले तुझे ब्रेकअप? सो आणि कोणाकोणाबरोबर त्या बघत असतील व्हिडिओ, त्यामुळे त्यांची मला इमेज खराब नाही करायची. मी एक जेंटलमॅन क्रिकेटचा रिलेशन मध्ये होता म्हणून, पण एक जेंटलमॅन आहे त्या हिशोबाने मी मुलीबद्दल, त्या तुझ्याबरोबर रिलेशन मध्ये होत्या म्हणून खराब होईल का इमेज? लेट्स कट टू द क्रिकेट. सो कॅचेस वाला तर फक्कापच वाटतो ना, क्रिमिनल होतं जे काही झालं ते कॅचेसच्या बाबतीत. सो आणि ते बघा मला बाकीच्या गोष्टी आपण एवढं आता पहिल्याच मॅचला जज नको करूया. म्हणजे मला असं वाटतं की आधी असं वाटलं होतं कालच्या मॅच मध्ये की जेव्हा पहिलं सेशन वगैरे संपलं की इंग्लंड मध्ये असं वाटतं की विदाउट, आणि मला एकदम ऑनेस्टली सांगायचं 371 राईट, तेवढे मला इनफ वाटत होते रन्स डिफेंड करण्यासाठी, पण ते इंग्लंडची स्टाईल वेगळी होती आणि मुळात ते पिच पण एवढं की हेल्प नव्हती करत बॅटिंग, आणि त्यांनी मग सेन्सिबली खेळले ते लोक. त्यांनी स्टार्टला रूट ज्या प्रकारे खेळला, रूटने ज्या प्रकारे स्वतःची इनिंग बिल्ड केली कडक मानलं पाहिजे. आणि नंतर जामी स्मिथने जे खेळले, रूट तर ऑब्व्हियसली माहिती होतं की तो खेळून जाणार मॅच, पण रन्स पण मारणं नेसेसरी होतं, कारण नवीन बॉलने कदाचित बुमराने थोडीफार हेल्प झालीच बुमरा किंवा सिराजला, पण ते गेम मध्ये येऊच दिलं नाही. जामी स्मिथने आल्या थोडे, आणि पुन्हा आपल्याला कळलं की ज्या दिवशी बुमरा नाही चालणार आहे त्या दिवशी इंडियाची बॉलिंग लाईनअप खूप वीक वाटणार, म्हणजे ऍटलीस्ट आत्ता तरी. सो हे थोडं पंजाब सारखं झालं की ज्या दिवशी श्रेयस अय्यर नाही चालणार त्या दिवशी पूर्ण पंजाबची बॅटिंग ढासळणार. सो बुमरा आता आय गेस बुमराला 4 मॅच बसवा आणि बघा जिंकू शकतो का नको. हे म्हणजे आयुष्यात आपली पोरं कशी खेळतात बापाशिवाय हे बघण्यासारखं आहे, राहतात बापाशिवाय तसं बघण्यासारखं आहे. नाही पण कधीतरी असं होणारच आहे ना की बुमरा नसणार. कधीतरी आपल्याला माहित होतं का विराट सोडून जाणार, गेला ना विराट सोडून, कोई ना कोई आई जाते. अच्छा, बाय द वे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की गेल्या 1.5 वर्षात 18 महिने बुमराने 81 विकेट्स घेतल्यात आणि बाकी पेसर्सने मिळून 80 विकेट्स घेतल्या टेस्ट मॅचेस मध्ये. ह्याच्याहून वाईट स्टॅट नसू शकतो. ऑलमोस्ट 50-50 आहे. आणि तुमच्याकडे इथे प्रसिद्ध कृष्ण आहे, सिराज आहे, शार्दुल ठाकूर खेळतोय, अजून कोण आहे पेसर? आपल्याकडे आकाशदीप होता. या सगळ्यांचे मिळून 80 विकेटच जर असतील आणि बुमराचे 81, तर मग ते खूप जास्त फरक पडतो रेशो मध्ये त्या. आणि आता पुन्हा तेच आहे ना, मला वाटतं बुमराची आपण इंजरी मॅनेजमेंट करतोय, जे काय करतो वर्कलोड मॅनेजमेंट, सिराजचं नाही होणार आहे. सिराजला तर खेळावंच लागणार. सो ते पण एक आहे. आणि सिराजने काल तशी डिसेंट बॉलिंग केली माझ्या मते, तर सिराजने खरंच डिसेंट बॉलिंग केली, पण माझ्या मते तेच आहे की विकेट्स शेवटी कॉलम मध्ये विकेट्स लागणं खूप महत्वाचं असतं. आता ते माहिती आहे नशिबाने मिळतात, जसं की शार्दुल ठाकूरला मिळतात कधी कधी, त्यात त्याला नाही मिळाल्या.
नाही पण सिराज थोडा अग्रेसिव्ह असतो, त्यामुळे बॅट्समॅनवर पण थोडं प्रेशर येतं वगैरे, ते थोडं टॅक्टिक असू शकतं, त्यामुळे पण त्याला विकेट मिळतात. आणि तो जेन्युइनली जो बरा बॉलर आहे, बरोबर, तो वाईट बॉलर नाही, तडीपार नाही एकदम. तडीपारचा अर्थ काय मित्र असं नॉर्मल पब्लिकला कळेल तडीपार म्हणजे काय असतं. सो गांधीजींनी इंग्रजांना काल अजून एक रेकॉर्ड झालाय, एका लुझिंग टीम मध्ये पहिल्यांदा झालं की 5 लोकांनी सेंचुरीज मारले तरी सुद्धा ती टीम हरली आहे. लास्ट 1928 का 48 कुठल्या तरी का सालात ऑस्ट्रेलियाचं झालं होतं की ऑस्ट्रेलिया 4 सेंचुरी करून पण हरले होते, पण 5 सेंचुऱ्या करून मॅचेस ड्रॉ झाले असणार, हरलं पहिल्यांदा कोणतरी. अच्छा, सो आपल्याला कळू शकतं की बॉलिंग मध्ये केवढा सुधार व्हायला हवा आपला. आणि मग ते आपण स्टार्टला म्हटलं होतं, अगदी स्टार्टला मध्ये म्हणलं होतं की इंडियाची बॉलिंग इंग्लंडपेक्षा बेटर आहे, आणि वी शुड कन्सिडर दॅट बिकॉज इंडियाचा लोअर ऑर्डर खराब केलं. अदरवाईज इंडियाने लोअर ऑर्डर आणि थोडा लोअर मिडल ऑर्डर, अदरवाईज इंडियाची बॉलिंग त्यांच्यापेक्षा बेटर होती आता जे काय होतं त्यात. आणि कारण इंडियाच्या टॉपर ऑर्डरने चांगलं आणि त्या मनाने इंग्लंडची बॅटिंग खूप चांगली होती, आपण स्टार्टला पण म्हटलं होतं, आणि ते त्यांनी प्रूव्ह केलं. काल त्यांनी ज्या पद्धतीने खेळून काढले बुमराला, आणि त्यांनी जसं अटॅक, आणि इव्हन 5व्या दिवशी खेळण्याचं जे प्रेशर असतं ते अजिबात कुठेच दिसलं नाही त्यांच्या बॅट्समॅनच्या बॉडी लँग्वेज मध्ये. बरोबर, की आम्ही 5व्या दिवसापर्यंत टेस्ट मॅच गेली, 5व्या दिवशी चेस करतोय. हे असायचं की 4th इनिंग 200 रन जरी असतील तरी टीमची की आता कसे चेस करायचं. कोणावरच नाही दिसलं ओपनिंग पासून ते जो रूट पर्यंत, ते जेमी स्मिथ पर्यंत कोणावरच ते. जेव्हापासून बॅसबॉल प्रकरण आलेलं आहे, आता ते पुन्हा तेच आहे, क्रिकेटसाठी किती बरोबर आहे ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून माहित नाही मला, पण टेस्ट क्रिकेटसाठी ते जेव्हापासून आलंय इंग्लंड, अदरवाईज इंग्लंड ही नेहमी फाटलेली टीम होती, म्हणजे त्यांची फाटायची प्रॉपर क्रुशल मॅचेस, क्रुशल स्टेजेस मध्ये गेमच्या. इंग्लंडने बॅसबॉल आल्यापासून एक तर त्यांनी इंडिया अगेन्स्ट एकदा 378 चेस केले होते, इफ यू रिमेंबर. एक 5वी मॅच उरली होती, सोजी बुमराने तेव्हा कॅप्टन्सी केली होती, ती त्यांनी 378 चेस केले. हॅडिंग्ले मध्ये एक तुला माहितीये की बेन स्टोक्सने 359, पण तेव्हा बॅसबॉल नव्हतं माहिती, तेव्हा हा कॅप्टन होता, जो रूट कॅप्टन. जो रूट कॅप्टन. सो ते असेल. त्यानंतर आता त्यांनी ही जी इंडिया अगेन्स्ट चेस केली आहे, आणि त्यांनी न्यूझीलंड अगेन्स्ट मध्यंतरी 364 काहीतरी चेस केले होते. सो ह्या सगळ्या त्यांच्या जे चेसेस आलेले आहेत, आणि ते खूप कॉन्फिडेंटली चेस करतात. स्टोक्सने पण बॉलिंग घेतली होती पहिली, जे की खूप ब्लंडर, म्हणजे पिच बघतो, पिच थोडा हे होणार होता. आणि इंडिया ॲटलीस्ट निडेड 450 रन्स टू डिफेंड, पुन्हा ते दोन्ही वेळेला, आणि 9 कॅचेस सोडणं खूप आपल्या. सो तो जो काय स्टॅट होता की 6 विकेट 40 रनवर, 7 विकेट काहीतरी 34 रन, जो काही लोअर मिडल ऑर्डरचा स्टॅट होता, तो खूप जास्त ह्यामध्ये काय म्हणतात त्या गोष्टीचा खूप जास्त फरक पडला आपल्याला. 2 गोष्टी म्हणजे त्याचा आणि कॅचेसचा, या दोन्ही गोष्टींमुळेच मॅच हरला. बाकी तर मला काही वाटत नाही अजून की अजून काही ड्रॉबॅक्स आहेत इंडियाकडून. अच्छा, हा ते असेल, तेच लोअर ऑर्डरची बॅटिंग वगैरे पण आहेच. आणि अजून काय, अच्छा हा, बाय द वे, एक पंतचा जो आपण सॅड रेकॉर्ड मेन्शन केला होता की पंत जेवढ्या सेंचुरी मारल्यात इंडिया एकतर हरली किंवा ड्रॉ झाली, तो काल स्ट्रिक त्याची कंटिन्यू राहिलेली. आय होप ही सिरीज मध्ये मोडेल कुठेतरी जाऊन. आणि आता पुढच्या मॅचेसला जोफ्रा आर्चर, जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड सुद्धा येणार आहेत. सो इंडियाच्या डिफिकल्टीज अजून वाढणार आहेत बरोबर बॅटिंगला घेऊन, कारण मग ते लोक थोडे कदाचित ग्रीन टॉप्स वगैरे प्रोड्यूस करतील, कारण ते लोक बॉलिंग करणार आहेत. लॉर्ड्सला वगैरे गेल्यावर तर प्रॉपर तुला ग्रीन टॉपच मिळणार. तो बुमरामुळे नसेल पण बनवलं की हाच आपल्यासोबत चालला. सो मला वाटतं इंडियाकडे एकच 2012ला जसं इंडियाचं झालेलं की एकदम स्पिनिंग विकेट बनवा, मग पनेसर आणि स्वादने येऊनच आपली मारली. कोण होतं कॅप्टन? हेट्रेड अलर्ट, पुन्हा हेट्रेड अलर्ट आहे, लक्षात नाही. ठीक आहे चालेल. कोण होतं तुम्ही याला सांगा कमेंट्स मध्ये कोण कॅप्टन. तर मला वाटतं की आता जर आर्चर, वूड हे लोक येत आहेत, आणि इंग्लंड ज्या पद्धतीने चेस करत चाललेली आहे, म्हणजे ज्या कॉन्फिडेंटली त्यांचा टॅक्टिकच असू शकतो. मला वाटतं इंडियाकडे एकच स्ट्रॅटेजी आहे, बुमरा के, ती वाली स्ट्रॅटेजी. बुमरा, संजनाला काय वेळ देता येणार नाहीये त्याला. अरे म्हणजे वेळ म्हणजे बायकोला वेळ द्यावा लागतो ना तुझ्या प्रोफेशनल लाईफ म्हणून, तसं म्हणतोय. बरोबर, तुला काय वाटलं? ठीक. सो अजून काही आहे तुझ्याकडे बोलण्यासाठी कालचं? आता ज्या पुढच्या मॅचेस आहेत, एक तर स्ट्रॅटेजी ती बुमरा खेळ ती आहे, आणि दुसरी काय तुला वाटतं असेल? काय मला तर वाटतं की टॉस जिंका, आणि जो तुम्हाला त्या दिवशी बेस्ट पिचला बघून बेस्ट डिसिजन असतो तो घ्या, पण इंग्लंडला चेस करायला नका देऊ, कारण ते ज्या कॉन्फिडन्सने खेळत आहेत, सो कठीण वाटतं मला वाटतं की इंडियाच्या बॉलर्सने बॅटिंगची प्रॅक्टिस करा थोडी तरी रन्स करा. मला करुण नायरने आता जरा दुसऱ्या मॅचला प्रयत्न करावा, जरी त्याची ही कसं सांगू आत्ताच त्याचा कम्बॅक झाला असला तरी त्याच्यावर ते आता प्रेशर असणार नाही. त्याची करिअर डिसाइडिंग सिरीज आहे माझ्यामध्ये. आणि जे आपण बोललो होते, करुण नायरने एकतर खूप भारी केले 300 रन्स, त्याने काहीच नाही केलं. सो हे तर नाही चालू शकत. मग ऍटलिस्ट तुला काहीतरी एक
कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे टीम मध्ये जिंकवण्यासाठी. इव्हन सेकंड इनिंगला पण त्याचे 20 रन्स. सो सेकंड इनिंगला चान्स होता त्याच्याकडे की उभं राहून खेळायचा बरोबर, पण तो पण मिस झाला त्याच्याकडून. आणि काल एक पॉझिटिव्ह गोष्ट मला अशी वाटली की गिलच्या कॅप्टन्सी बद्दल आणि इंजिनियर गोष्टींबद्दल की जसे इंडियाने 5 विकेट घेतले ना त्याने अगदी लूज नाही केलं, म्हणजे त्याने क्लोजिंग फिल्डर ठेवले होते. बरोबर त्याने शार्दूलने जशी पहिली विकेट घेतली लगेच स्लिप्स वगैरे आल्या पटापट, प्रॉपर त्याने लिमिट ऑफ वगैरे लावले. त्याने केले होते, ते प्रयत्न केले होते, पण काल तेच झालं की इंग्लंड खूपच पॉवरफुल होती काल आपल्या पुढे. आणि बुमराह आय गेस एका पण त्यांनी बुमराहला यूज करणं युजलेस वाटलं, कारण मॅच गेली होती सोबत बुमराहला कशाला खांदा मारायला लावायचा. सो ते त्याच्याकडनं एक्स्ट्रा मॅच खेळणं एक्सपेक्टेड होतं त्यांचं. काल त्यांनी प्लॅनिंग केलं, होऊ शकतं ग्राउंड क्लिअर केलं. अच्छा माहिती काल एक कार्तिकने छान सांगितलं की इंडियाची जी बॅटिंग आहे ती डॉबरमॅन सारखी आहे. नाही कळलं तुला काय जोक आहे? ऐकलंय की त्याचा चेहरा चांगला, चेहरा पॉवरफुल आहे, मध्ये पण थोडं बरं आहे आणि त्याला टेलच नाहीये. तो टेल वॅगच नाही होत कधी त्याची, बाकीच्या टीम्सची बरोबर होते टेल वॅग. सो ते काय की टेलने चांगलं खेळलं पाहिजे. आणि अजून काय वाटतंय, आणि माझ्या मते बस एवढंच आहे. आणि वी नीड वन मोर जसप्रीत बुमराह. खरंय, वन मोर अजून 2 तरी असले पाहिजे आताची हालत बघता. खरंय. आणि जड्डू बद्दल तुला काय वाटतं, जड्डूच्या बॉलिंग बद्दल? हा, मला एक जड्डू बद्दल असं वाटतं की जड्डूची तर बॅटिंग मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन आलं पाहिजे पहिली गोष्ट. आणि बॉलिंग मध्ये मला वाटतं की ही हॅज इनफ एक्सपिरियन्स की जर तुझ्या सपोर्टने पिच नसेल किंवा काही नसेल तर तू काय केलं पाहिजे. माहिती काल जे तो स्टोक्स अगेन्स्ट करत होता, स्टोक्स त्याला मारतच होता, पण स्टोक्स त्याला खेळायला फक्त रिव्हर्स स्वीपच वापरत होता. सो त्यावेळी काहीतरी थोडं आधीपासून त्याने तो इथे तिथे रन बनवून गेला. तो तसे लागले बॉल तसंच येते, म्हणजे त्याने रन नाही मारले फार ग्रेट. म्हणते इथे तिथे त्याने हार्डली 2-3 बॉल मिडल केले असतील माझ्यामध्ये. बाकी सगळे तसे असे एज थोडे विचित्र काहीतरी लागले. पण मग ऍज अ बॅट्समन तुला काय वाटतं की, म्हणजे तू बॅट्समन नाहीयेस पण तरी मी तुला विचारतो की जर पिच एवढा अनइव्हन बाउन्स करतो तुझ्या स्पिनरला, तर मग तू रिव्हर्स स्वीप वगैरे सतत ट्राय करायला जाशील कधी? पण तेच आहे ना माझं म्हणणं की मला वाटतं बेन स्टोक्सचं तेच आहे. आता पुन्हा ते डकेट आणि बेन स्टोक्सचा डिफरन्सच आहे. मला वाटतं की डकेट हा टेक्निकली जरा बरा बॅट्समन आहे, साऊंड बॅट्समन आहे. डकेट फॉरवर्ड फूट काढणं स्टोक्सपेक्षा बेटर बॅट्समन आहे डकेट. बॅटिंग फक्त बॅटिंगवरती. स्टोक्स हा टेम्परामेंट वाईज जंभारी प्लेअर आहे, म्हणजे हिटर चांगला आहे खूप. स्टोक्सकडे डिफेन्स नाही आहे चांगला, म्हणजे तू त्याला इंडियात पण त्याला अश्विन डिफेंड करू देत नाही कधी त्याला. बरोबर. सो त्याला डिफेन्ससाठी ऑप्शनच नव्हता. सो ॲज द ग्रेट मार्शल सेड की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आणि काल ते केलंय वीरेंद्र राव सहवाग. तर काल स्टोक्सने ते केलंय. सो त्यात थोडंसं माझ्या मते इंडियाने थोडं त्याला कमी रन, पण नाही काल माझ्या जॅमी स्मिथ पण चांगला खेळत होता. सो नंतर त्यांनी मॅच नेलीच असती माझ्या मते. काल चान्सेस जरा कमी होते थोडेफार मध्ये. मेन तर कॉन्फिडन्सच पैसा आहे की तुला शेवटच्या दिवशी जे बॅट्समनला दाबलं जातं ते नाही झालं इंडियाकडून, की पिच खराब आहे आणि वगैरे त्याचं. ते गिल विथ एक्सपिरियन्स थोडंफार मिळेल त्याला. पण त्याने कॅप्टनशिप बरी केलेली, मला नाही वाटत त्याने कॅप्टनशिप वाईट केली. त्याने फील्ड पोझिशन वगैरे चांगला लावलेला. सो लेट्स सी आता उरलेल्या 4 मॅचेस मध्ये काय होते. आणि एक मला ओव्हरऑल क्रिकेटसाठी पॉझिटिव्ह हा वाटतंय की ही मॅच 5व्या दिवसापर्यंत गेली. 2-3 दिवसात नाही संपली. चौथ्या दिवशी पण नाही संपली. मला वाटलेलं की चौथ्या दिवशी प्रॉपर 5 दिवस पावसाने पण फार दिवस वगैरे वाया नाही गेला. तरी काल थोडी आम्ही पाया पडत होतो घरी की पाऊस पडू द्यायचं. काल हवा होता पाऊस, पण ठीक आहे. वरुण राजा आपल्या बरोबर नव्हता, आणि एक वरुण कमेंट्री बॉक्स मध्ये होता. कोण? वरुण आयरॉन. अच्छा, ओके. हा, वरुण आयरॉन बिचारा, वाईट वाटतं त्याच्याबद्दल, पण खरं ठीक आहे असं. सो अजून काय बोलत होतं कालच्या दिवशी? सो हे आमचं मत होतं कालच्या दिवसाबद्दल. तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस. अरे कोण मेंचूत फोन करते एवढे?